शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। याच अनुषंगाने बोलण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे आहेत माझ्यासोबत। बाप्पा, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये आपलं। 11 वाजताची वेळ आहे, विषय काय काय नेमका? विषय असा आहे की सर्वात महत्त्वाचा विषय माझ्या मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्हा किंवा सभोवतालच्या काही जिल्ह्यामध्ये जिथे की दुष्काळ सर्जन्य परिस्थिती आज आहे किंवा पाणी बिलकुलच नाही, पाऊस अत्यंत अल्पसा पाऊस झाल्यामुळं शेतकरी चिंतित आहेत। एकही नदी वाहिली नाही, आणखी पाणीच नाही। जवळपास 50-60% वेळ पावसाळ्याचा निघून गेला आहे तरी आणखी पाऊस पडला नाही। याच्यासाठी आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांसाठी आमच्या खास निधीची मागणी करणे, त्याच्यावर चर्चा करणे। दुसरा विषय असा आहे की मागच्या वर्षी आमच्या जिल्ह्यात आणि अनेक जिल्ह्यामध्ये काही महाराष्ट्रातल्या जी पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे। पीक विमा ही शेतकऱ्यांचा खूप अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि दरवर्षी मिळायचा, मागच्या वर्षी तो मिळाला नाही। एवढंच नाही तर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना जी अनुदान द्यायचं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिक्लेअर केलं, ते अनुदान शेतकऱ्याला मिळालं नाही। हे 3 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येकाच्या मतदारसंघाचे वेगळे विषय असू शकतात। आणखी ते एक विषय, बाकी फॉर्मली ही भेट आहे, याला दुसरा कुठलाही अर्थ नाही। सगळे तुम्ही 6 जण 8 जण एकत्र भेट घेताय म्हणून चर्चा सुरू झाल्याचं बघायला नाही बघा, आता पंतप्रधानांसारख्या व्यक्तींना भेटताना प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल भेटण्यापेक्षा आमच्या नेत्यांना घेऊन जर आम्ही भेटलो तर सर्वजण 8 एकत्र येऊन, म्हणजे ते जे वेळ घेतली त्यावेळी सर्वांना वेळ मिळाल्यानंतर म्हणजे कळवलेलं की आपण सर्वजण एकत्र, बाकी सर्वजण एकत्र म्हणजे उलट प्रत्येकाला वेगवेगळी वेळ नाही मिळायची, तर आम्ही मिळाली तर आता ह्या सर्वांची वेळ घेऊन आपण त्या अनुषंगानं सर्वांनी एकत्र भेटायचं, एवढाच अजेंडा आहे, दुसरं काही नाही। बाप्पा, डिलिमिटेशन विधेयक चर्चेला येऊ शकतं, FCRA विधेयक या आठवड्यामध्ये येईल अशा पद्धतीची चर्चा आहेत आणि त्या विधेयकाला सरकारची पाठिंब्याची गरज आहे, वेगळ्या पक्षांची। तो पाठिंबा तुमच्या पक्षाचा अपेक्षित आहे, तीही एक राजकीय चर्चा सुरू झाल्याचं नाही बघा, कुणाला आमच्या पक्षाचा पाठिंब्याची आवश्यकता आहे आणि कुणाला काय चर्चा करायची ह्याच्यापेक्षा हा विषय महत्त्वाचा एकच आहे की ते बिल एकदा येऊ देत हाऊसला, मग बिल जर हाऊसला आलं तर त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। बिलच नाही तर त्याच्यावर काय चर्चा करावीत आणि त्याच्यानंतर जर तरवर बोलण्याला काही किंमत नाही, ते बिल आल्यानंतर आपण बोलू। पण बाप्पा, तुमचा पक्ष सरकारमध्ये जाणार, NDAला समर्थन करणार, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू कायमस्वरूपी असतात आणि त्यात ही भेट म्हणून जास्त चर्चा सुरू झाल्याचं बघा। हे बघा, राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट डिनाय करणं आता महाराष्ट्र राज्यासारख्या किंवा देशात आता बरेच सगळ्या कुठल्याही राज्यात हे अत्यंत आता म्हणजे गांभीर्यानं बघितले पाहिजे। पण विषय असा आहे की आम्हीचा पक्ष आता अपोजिशनमध्ये आहे, विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावतोय आणि आम्ही जे आहे ते विरोधी पक्षाचं काम करतो, एवढंच तुम्ही नोंद करा आणि महाराष्ट्राला सुद्धा तेवढंच कळू द्या की आम्ही जे आहे ते आम्ही आमचं काम करतोय। आमचं काम करताना आम्हाला कुठला असं करायचं आहे तसं करायचं हा आमचा अजेंडा नाही। आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी आमच्या नेत्यानं खूप देशाचं नेतृत्व केलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला शेतकऱ्यांसाठी काहीतरी मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही आज तरी लढतोय। नाही, पण चर्चा सुरू होते, मग तुम्ही जाणारच नाहीये हे ठामपणे तुम्ही सांगू शकता, पुढच्या काळात समर्थन देणार नेमकं काय? हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही जाणार नाहीत हे ठाम आहे, पण मी जर तुम्हाला कुठली गोष्ट जर तरवर बोललो तर आता रातचंच कोण गेले, कधी काय झालं, कधी काय होतं, मग आता मी कसं सांगणार? आता जे होतं ते असा दुष्काळ कधी पडायचा का म्हणलं तर नाही, पडतोय आता, त्याला काय, तसं ह्या गोष्टी विषय वेगळा आहे, त्याच्यामुळे आपण कुठला रंग देऊ नका, मीडियानं देऊ नये, बाकी कुणी काय म्हणायचं ते म्हणू देत। पण माझी एक विनंती आहे की आम्ही विरोधी पक्षाची भूमिकेत आहोत, विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज सामोरं जातोय, विरोधी पक्ष म्हणूनच काम करतो। जायची वेळ आली तर बजरंग सोनवणे यांची भूमिका नेमका काय असेल? सत्तेमध्ये जाण्यासाठी बजरंग सोनवणेंना आवडेल? मला सत्ता आणि अपोजिशन हा विषय माझ्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी एकच आहे, माझ्या बीड जिल्ह्यातली जनता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जे काय असतील ते माझ्यासाठी सर्वस्वी आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, अमित शहा यांची तुम्ही काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती, बीड जिल्ह्याचे कायदा आणि सुव्यवस्था आपली त्यावरती सविस्तर चर्चाही झालेली होती, तुम्ही मुद्दे सांगितले होते, पत्रही दिलेलं होतं। पंतप्रधानांच्या भेटीमध्ये या अनुषंगाने काही चर्चा होणार आहे का? कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बीडमधला कायमस्वरूपी असल्याचं बघायला मिळतं। बीडचे काही आणखी वेगळे प्रश्न मी घेतोय माझ्यासोबत, पण जर मला संधी तशी मिळाली तर मी तो विषय त्यांना बोलणार आहे।
मी आता उगीच काहीतरी हो हो गप्पा हाणणारा कार्यकर्ता नाही आहे. मला जर संधी मिळाली, आता आम्ही 8 जण आहोत, किती वेळ मिळणार त्याच्यात आम्हाला प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल घेणार का सामूहिक घेणार का काय मला माहीत नाही आहे. जर संधी मिळाली तर मी 100% कायदा आणि सुव्यवस्था आणि बीडचं जीत हे 2 गोष्टी घेणार त्यांच्याजवळ. राजकीय चर्चा नाहीच म्हणायचं. राजकीय होणारच नाही, तेही करणार नाही तर आम्ही करणार. तर आता आम्ही काही छाती फाडून सांगावं का? बरं आल्यावर बाहेर सांगतो पुन्हा काय चर्चा झाली ती बी. असं काय आम्ही चुरून मला राजकीय चर्चा जर कोणाला करायची तर एवढे खुलेआम सांगून मीडियाला आम्ही 4 दिवस झालं सांगतात आमचे लोक, आम्ही जाणार आहो. कोणी हलके वाजून सांगेल मग आम्ही आमचं कौतुक करणार आहोत. तुम्ही आम्ही भेटायला जातो मग सांगतोय, मग तर ते दिलं सोडून आमच्यावर संशय नजरेनेच बघताय. अरे असं कसं आहे? तुम्ही कुठं क्या मी तर प्रत्येक वेळेस हमसे क्या बोल हो गई यार. हे बजरंग सोनवणे आहेत बीडचे खासदार, स्पष्ट करतायत की या भेटीमध्ये कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चा होणार नाही, फक्त मतदारसंघातील विषय त्या अनुषंगाने चर्चा होणार आहेत. बीडचा कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल जर मला प्रश्न मांडण्याची संधी मिळाली तर पंतप्रधानांच्या समोर हा प्रश्न मी मांडेल अशा पद्धतीची भूमिका मांडत असताना राजकीय विषयावरती कुठलीही चर्चा होणार नाही, हे बजरंग सोनवणे TV9 मराठीशी बोलताना ठामपणे सांगतानाच आपल्याला बघायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.